मुलांनो, कसे आहात? मे महिन्याची सुट्टी लागली ना, मग काय मजाच मजा. इकडे तिकडे फिरायचं, आंबे खायचे. किती आंबे खाल्लेत? मला पण आंबा खूप आवडतो. मला किती आंबे खाल्ले त्याचे कमेंट्स करा हां. बरं, मग आता मी तुम्हाला माझ्या लहानपणीची माझ्या आईने सांगितलेली चिव काऊची गोष्ट सांगणार आहे. एक होती चिवताई आणि एक होता काऊ दादा. दोघांची घरं बाजूबाजूच्या झाडांवर होती. मग काय, एकदा काय झालं, खूप मोठा पाऊस आला आणि त्यात काऊ दादाचं घर वाहून गेलं. कारण ते होतं शेणाचं घर आणि चिवताईचं घर होतं मेणाचं. त्यामुळे ते व्यवस्थित राहिलं. काऊ दादा खूप भिजला, त्याला थंडी वाजायला लागली. मग तो आला चिवताईच्या इथे. बघितलं तर दरवाजा बंद होता. त्याने टकटक केलं आणि म्हटलं, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई होती कामात. चिवताई तिच्या बाळाला आंघोळ घालत होती. ती म्हणाली, थांब, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. पुन्हा थोड्या वेळाने काऊ दादा म्हणाले, चिवताई दार उघड. चिवताई म्हणाली, अरे थांब रे, माझ्या बाळाचं मी अंग पुसते. त्याला मला काजळ तीट पावडर लावली पाहिजे. त्याला झबलं टोपरं घालीन आणि मगच दरवाजा उघडीन. कावळे दादा थांबला. बराच वेळ गेल्यानंतर पुन्हा त्याने दरवाजा टकटक केला. चिवताई चिवताई अगं उघड ना ग दार. ती म्हणाली, थांब, मी माझ्या बाळाला झोपवते आणि मगच दरवाजा उघडीन. आणि असं करून तिने आपल्या बाळाला झोपवलं आणि दरवाजा नंतर उघडला. बघितलं तर काय, कावळे दादा खूप भिजला होता. त्याला थंडी वाजवती, कुडकुडत होता तो. मग तिने त्याला आत घेतलं, त्याला अंग पुसायला टॉवेल दिला आणि खायला प्यायला पण दिलं. आता थोड्या वेळाने, बऱ्याच वेळाने पाऊस थांबला. पाऊस थांबल्यानंतर काऊ दादा म्हणाला, बरं चिवताई, मी चाललो आता. आणि काऊ दादा उडाला त्या झाडावरती आणि पुन्हा त्याने आपलं घरटं बांधायला सुरुवात केली. आणि ते व्यवस्थित घरटं बांधल्यामुळे तो पावसाळा बरा गेला. नंतर उन्हाळा सुरू झाला. उन्हाळ्यामध्ये काही महिन्याने उन्हाळा सुरू झाला. उन्हाळ्यात तुम्हाला माहिती आहे ना, मेण असतं ना, मेण म्हणजे वॅक्स, ते वितळतं. त्यामुळे चिवताईचं घर पण वितळायला लागलं. चिवताईला प्रश्न पडला, आता कुठे जाऊ बाळाला घेऊन. मग ती काऊ दादाच्या घरी गेली. त्याला म्हणाली, काऊ दादा दरवाजा उघड रे. काऊ दादा म्हणाला, काय चिवताई, मी झोपले, मी आता काही दरवाजा वगैरे उघडणार नाही. ती म्हणाली, अरे माझं घर वितळून गेलं, मी माझ्या बाळाला घेऊन कुठे जाऊ. तो म्हणाला, मला नको सांगूस. बिचारी चिवताई दुःखी झाली आणि ती पुन्हा तिचं जे घरटं होतं त्या घरट्याच्या झाडावर बाळाला घेऊन बसली आणि पुन्हा ती घरटं बांधण्यासाठी प्रयत्न करायला लागली. तर मुलांनो, या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात सांगा बरं. की आपल्याला ज्याने मदत केलेली असते ती मदत आपण कधीच विसरायची नाही. त्याला मदत केलीच पाहिजे. आणि शिवाय आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला कशी तहान भरपूर लागते ना, आपण भरपूर पाणी पितो आणि प्यायलंच पाहिजे. तर सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना पण तहान लागते. तर तुम्ही रोज आपल्या घराजवळ पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, थोडेसे दाणे ठेवा त्यांना खायला. हां, तर आपण सुद्धा भूतदया बाळगली पाहिजे. बरं का मुलांनो? ठीक आहे, चला नंतर मग भेटूया परत. बाय.